आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि एवढा मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो। मी जास्त काही बोलणार नाही, पण फक्त एकच सांगेन, वेळ बदलतो, काळ बदलते आणि आता वेळ बदलायला लागलाय। आधी इकडचे सत्ताधारी लोक फक्त बाबासाहेबांना एका जातीचे मानत होते। आज आपण सर्वजण बघत असाल, गल्ली ते दिल्ली फक्त एकच नारा आणि एकच माणूस अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केलंय, आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केले की इकडचे मनुवाद असतील किंवा कुठलेही वाद असतील, ते लोक त्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला, पण तो नेता कधीच दाबल्या जाणार नाही। मी आजच्या तरुण वर्गांना एकच सांगतोय, आज सगळे तरुण मिळून एक आलात, इकडच्या धर्मेंद्रचा राजीनामा घेतला। आज आपल्या सर्वांना एक होऊन इकडचा नरेंद्र असेल, इकडचा देवेंद्र असेल किंवा इकडच्या अख्ख्या देशातला कुठलाही दलिंदर असेल, त्याला आपण घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीये। आणि जाता जाता एकच सांगतो की या सरकारला सांगतो की तुम्ही किती बी लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती बी हल्ला, लय मजबूत बी माझा किल्ला। आणि सर्वांना जय भीम, जय संविधान। धन्यवाद। तो मी कॅबिनेट मध्ये मंजूर करून घेतला, त्याच्यामध्ये 82 शिफारशी होत्या, त्यापैकी मी 68 मंजूर केल्या। 14 शिफारशी राहिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये महत्वाची ही एक शिफारस होती की मातंग समाजाला 8% आरक्षण द्यावं, अबकड असं वर्गवारी करावी। ती पहिल्यांदा मी रिजेक्ट करून टाकली आणि सांगितलं नाही, बाबासाहेबांनी एक संघ 59 जातीला दिलेलं आरक्षण आहे, हे या आरक्षणामध्ये आपण बसू। मातंग अभ्यास आयोग, लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे मी अभ्यास केला आणि 68 ज्या शिफारशी होत्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या। सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत या सगळ्या शिफारशी होत्या। शैक्षणिक बाबतीमध्ये मातंग विद्यार्थी पुढे आला पाहिजे, अकॅडमिक एज्युकेशन बरोबर प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील तो झाला पाहिजे। औद्योगिक दृष्ट्या मी मातंग समाजातल्या किती कार्यकर्त्यांना इंडस्ट्रीज दिल्या, किती लोकांना उद्योजक बनवलं। बौद्धांच्या खालोखाल मातंग समाजाने चर्मकार समाजाच्या समाज घटकांसाठी आम्ही लोकांनी काम केलं। परंतु दुर्दैवानं अजूनही या समाजानं ओळखायला पाहिजे की ही मनुवादी अवलाद हे आपल्यामध्ये फूट पाडण्याचं कटकारस्थान करते। आपल्याला हे हाणून पाडायचं आहे, तुम्ही मोर्चा काढा। 2008 साली मी या शिफारशी कॅबिनेट समोर आणल्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या। 2008 पासून 2026 पर्यंत जवळजवळ 16-18 वर्ष झालं या सगळ्या शिफारशी धुळखाट पडतायत। मातंग समाजाच्या नेत्यांना आव्हान आहे, माझं विनंती आहे की तुम्ही या तुमच्या विकासासाठी, मग तो विकास आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, यासाठी तुम्ही लढा। हा बौद्ध समाज आणि इतर समाज तुमच्या खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय राहणार नाही। परंतु तुम्ही अवास्तव मागणी करू नका। सामाजिक न्याय विभागामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी सवलती दिलेल्या आहेत। बार्टी ही संस्था आमच्या नांदेडच्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देत नव्हती, त्या ठिकाणी ते वारे नावाचे ग्रस्त बसलेले आहेत। त्या बार्टीला कुत्रा विचारत नव्हता, त्याला मी ऑटोनॉमस बॉडीचा दर्जा दिला, त्या स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला आणि ह्या सगळ्या संस्था ऑटोनॉमस झाल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मी भाग भांडवल दिलं। अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये एक नया पैसा कोण देत नव्हतं, मी 100 कोटी रुपये अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये देत होतो। मातंग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आम्ही काम करणारे लोक आहोत। सर्व घटकासाठी काम करणारा हा बौद्ध समाज आहे। बौद्ध समाज कुणाच्या विरुद्ध जात नाही आणि जाऊ पण नये। मातंग आपला बांधव आहे, त्याला आपण समजून सांगू। मातंग समाजातले अनेक लोक, जवळजवळ 70-80% समाज, मातंग समाज आजही आपल्या बरोबर आहे। जे काही चुकलेले लोक आहेत त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे। परंतु आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे,
हे मोर्चे काय मातंग समाजाच्या विरोधातला मोर्चा नाही. या जातीवादी सरकारनं आमच्यामध्ये फूट पाडण्याचं जे कट कारस्थान केलंय ते सरकार उलटून टाकण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या मोर्चांची आवश्यकता आहे. आणि म्हणून आमच्या एका नेत्यानं सांगितलं की मोर्चाच्या नंतर जर उपवर्गीकरण झालंच तर मग रस्त्यावर आपल्याला उतरावं लागेल आणि रस्त्यावरची लढाई जशी आपण नामांतराची लढाई केली तशाच पद्धतीने आपल्याला या उपवर्गीकरणाची लढाई करावी लागेल एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. मध्ये एक दळवी नावाचा मातंग समाजाच्या मुलाला त्याच्या मालकाने अत्यंत वाईट पद्धतीने मारलं. एकही मातंगाचा लीडर गेला नाही. आमचा रिपब्लिक सेनेचा पुरुषोत्तम वीर जो जिल्हा अध्यक्ष आहे तो तिथं गेला. त्यानंतर त्याला सांगून मी सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला पाठवलं. त्याच्या बायकोशी बोललो, त्याच्या वडिलांशी बोललो. त्याला 4.25 लाख रुपये अॅट्रॉसिटीच्या वतीने मिळतात ती मदत मिळवून दिली. त्याचं घरकुल सुद्धा आम्ही पास केलं. त्यामुळं हे आपले बांधव आहेत. आणि आज तर तुम्हाला माहिती आहे की आपली माणसं तर कुठच्याही मंदिरात जात नाही. हे मातंग समाजाचे लोक मंदिरात आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना मारझोड होते तेव्हा आंबेडकरवादी त्यांना वाचवायला जातात हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे आपण मोठ्या भावाची आतापर्यंत भूमिका घेतली आणि याच्या पुढे सुद्धा या मोठ्या भावाची भूमिका आपल्याला निभावायची आहे. आणि खऱ्या अर्थानं एससी नव्हे देशातला प्रत्येक माणूस आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराची एकजूट करायचा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मोठी मन करा आणि मोठ्या मनाने कामाला लागा एवढंच मी सांगतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. परत नांदेडकरांना, नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येकाला मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या प्रति मंगल मैत्री कामना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो.